नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच एक विधान केलं. आता नाना पटोले सतत काही ना काहीतरी विधान करत असतात आणि ते चर्चेमध्ये येतात. अर्थात ही विधानं चर्चेत येण्यासाठीच असतात असंही स्पष्टपणे लक्षात येतं. पण नाना पटोलेंच्या या विधानावर हास्यास्पदरित्या नाही तर अक्षरशः राग येऊन आज व्यक्त व्हावं लागतंय. काय आहे, आमच्याकडे एक पद्धत झाली आहे. जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा तेव्हा प्रसिद्धी होण्यासाठी हिंदू धर्म, हिंदू देवता, हिंदू प्रतीक यावरती काहीतरी भाष्य करायचं. यानं स्वतःची उदारमतवादी प्रतिमा दिसते, पण बदनामीच्या गोष्टी देखील होऊन जातात. नाना पटोले यांनी राजकीय टीका करत असताना असाच काहीसा प्रयत्न केलाय. काय म्हणालेत नाना पटोले, नीट ऐका. त्या पूर्ण भाजपमध्ये काय दुधाने धुतलेली लोक आहेत. त्यांच्याजवळ भ्रष्टाचाराची मालमत्ता नाही, त्याचा रिपोर्ट ईडी आणि सीबीआयकडे नाही. हा प्रश्न आता सामान्य माणसं विचारायला लागली. म्हणजे राज कुंद्रानी जे व्हिडिओ बनवले त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. उद्या ते बीजेपी मध्ये गेलेत म्हणजे त्यांनी रामायणाचा व्हिडिओ केला असं म्हणणार बीजेपी म्हणणार आहे. नाना पटोलेंचं हे विधान अक्षरशः आश्चर्य नव्हे संताप वाटावा असा आहे. राज कुंद्रासारख्या व्यक्तीला भाजपात प्रवेश मिळाला तर राज कुंद्राने केलेले व्हिडिओ रामायणातील व्हिडिओ आहेत का असं म्हणायला नाना पटोलेंची जीभ तरी कशी रेटली. मुळात राज कुंद्रा भाजपात जाणार आहे का हा प्रश्न आहे. भाजपवाल्यांनी कोणत्या पापी माणसाला पवित्र करून घ्यायचं हा भाजपवाल्यांचा प्रश्न आहे. ती वॉशिंग मशीन भाजपच्या रावसाहेब दानवेंच्याकडे आहे. म्हणजे अस्वच्छ अपवित्र माणसं त्या वॉशिंग मशीनमध्ये घातली की स्वच्छ आणि शुद्ध होऊन बाहेर पडतात असं रावसाहेब दानवे स्वतः म्हणाले होते. पण अशा स्वरूपाच्या अस्वच्छ व्यक्तीला स्वच्छ करण्याची प्रक्रिया असताना रामायणातल्या व्हिडिओचा संदर्भ देण्याचे काहीच कारण नव्हतं. मुळात रामायण ही सत्यवचनी, एकवचनी, एकपत्नी, एकबाणी रामाची कथा आहे. ती 3 बंधू समूहांची कथा आहे. रामाच्या कथेवरती समस्त हिंदूंना एक विश्वास आहे, एक श्रद्धा आहे. त्यातल्या कोणत्याही कथेचं भक्तिपूर्वक श्रवण हिंदू करतो. रामचरित्र आयुष्यात अंमलात आणता यावं यासाठी हिंदूंचे प्रयत्न चालू असतात. मग राजकुंद्रा जे व्हिडिओ बनवतो ते रामायणातील होतील का असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. नाना पटोलेंनी भाजपवरचा राग जो काढायचा आहे तो काढावा, त्यासाठी रामाला मध्ये ओढायची काय गरज आहे. राजकुंद्रा कोणत्या स्वरूपाचे व्हिडिओ करतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. राजकुंद्राचे व्हिडिओ, त्याची OTT प्लॅटफॉर्म हे सगळं अश्लीलतेचं आहे. अगदीच संभोगी स्थिती सगळी त्याच्यामध्ये असते. रामायणात हे असं आहे का. उलट रामायण त्यागाचं, भक्तीचं, बंधुप्रेमाचं या सगळ्याचं प्रतीक असलेली ही कथा आहे. तरीही नाना पटोलेंनी उगीच्या उगी म्हणजे भाजप राम मंदिराला समर्थन करतो म्हणून रामाचाच तिरस्कार करण्याची नाना पटोलेंची ही वृत्ती अगदीच निषेधार्ह आहे. उठसूट हिंदू धर्मियांच्या प्रतीकांवर बोलत बसायचं आणि त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लोकांच्या मध्ये जाऊ द्यायचा. आजकाल पिवळ्या पुस्तकातून रामचरित्रातल्या तद्दन खोटारड्या, काल्पनिक, कपोल कल्पित म्हणजे आधुनिक इतिहास हा नवा शब्द आहे, अशा आधुनिक इतिहासातल्या आधुनिक पुराण देखील आणलं जात आहे आणि काही कथा रुजवल्या जातात. या कथांच्या आधारावरच नाना पटोले असं बोलतायत का. नाना पटोलेंना एक लक्षात ठेवलं पाहिजे, काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत आणि या काँग्रेस पक्षाच्या वोट बँकेचं हटण्याचं कारणच हिंदू धर्म पद्धतीला विरोध करणं हे आहे. त्यांच्या अन्य धर्मियांना आपल्याकडं ओढण्याच्या वृत्तीमुळं मूळ हिंदू मतदार काँग्रेसपासून दुरावला आणि तो भाजपकडे गेला आणि अन्य धर्मियांची मतं आपापल्या पक्षाकडे आकृष्ट झाली आहेत. नाना पटोलेंना हे का लक्षात येत नाही आहे की राजकारणात सुद्धा हा प्रकार नुकसानदायक आहे.
लोकांना राग येईल, लोकांच्या श्रद्धेवरती आघात होईल अशी कृत्य करताच का? जर काही लोकांच्या श्रद्धास्थानाविषयी मीच या व्हिडिओमधून एखादं उलटसुलट किंवा चुकीचं वाक्य बोललो तर अक्षरशः माझ्यावर दगडांचा, शिव्यांचा पाऊस पडेल. जी काळजी एक हिंदू व्यक्ती म्हणून अन्य धर्मियांच्या बाबत कोणतंही चुकीचं उल्लेख जाऊ नये, वक्तव्य जाऊ नये याची काळजी मी घेतो, तशी माझ्या श्रद्धास्थानाविषयीचा आदर तुम्हाला करायचा नसेल तर नका करू, पण त्याचा अनादर होईल अशी वक्तव्य तरी नाना पटोलेंच्या सारखी माणसं का करतात? हे बोलण्याच्या ओघात झालं असेल तर नाना पटोलेंनी याच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, पण तेही करताना दिसत नाही आहेत. अगदीच बेफिकीरपणे, मस्तवालपणे नाना पटोले आपल्या वाक्यांचं समर्थन करत जात आहेत. नाना पटोलेंना विनंती एवढीच आहे की आमच्या श्रद्धास्थानांवरती आघात करण्याचा अधिकार नाना पटोले काय कोणालाच नाही आहे, आणि तो जर आहे असं तुम्ही गृहीत धरणार असाल तर त्याच्यावर देखील तुमच्या श्रद्धास्थानावर आघात करण्याचा अधिकार देखील अन्य व्यक्तींच्याकडे जाऊन पोहोचतो, हे देखील तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. पण लक्षात कोण घेतंय हाच खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतोय. ही बातमी बघा, बीडमधल्या एका नेत्याच्या लफड्याची ही बातमी आहे. तो पहिला विवाह, दुसरा विवाह, तिसरा विवाह का चौथा विवाह या भानगडीत आम्हाला पडायचं नाही आहे. ती बाई प्रेमिका आहे, पत्नी आहे की रखेल आहे या भानगडीत आम्हाला पडायचं नाही आहे. ती ब्लॅकमेलिंग करते आहे की नाही करते आहे या भानगडीत आम्हाला पडायचं नाही आहे. पण या लफड्याला, या संबंधाला बाजीराव मस्तानीच्या संबंधासोबत जोडण्याचा विचित्रपणा, विक्षिप्तपणा माध्यमं करतात कसा? बाजीराव आणि मस्तानी हे नातं काही रखेलीचं आणि धगडाचं नव्हतं. बाजीराव मस्तानी हे अधिकृत लग्न केलेले नवरा बायको होते. 1729 साली बाजीरावांचं आणि मस्तानींचं अधिकृत लग्न झालेलं आहे. हे लग्न भीमाशंकरच्या मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या साक्षीनं झालेलं आहे. खांडा पद्धतीचा विवाह त्यांच्या प्रांतात, छत्रसाल राजाच्या बुंदेलखंड प्रांतात झालेला आहे. त्या काळातल्या अनेक राजांना, अनेक महाराजांना 2-2, 3-3 पत्नी करण्याची रिवाज होता. बहुविवाहाची पद्धत होती. राजांनी, राजकीय घराण्यांनी केलेले असे बहुविवाह सर्वमान्य आणि सर्वसंमत होते. असे विवाह राजकीय तडजोड किंवा राजकीय संबंध म्हणून बघितले जात होते. बहुतेक आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या राजांचे बहुविवाह झाल्याचं आपल्याला ज्ञात आहे. बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजानं बाजीराव पेशव्यांना वरदक्षिणा म्हणून 30 लाखाची जहागिरी दिलेली होती. एवढी जहागिरी तर बाजीरावांना महाराष्ट्रात देखील मिळालेली नव्हती. 3 लाखाच्या साडी चोळीचा नजराणा जहागीर स्वतः मस्तानीबाई साहेबांना दिला गेलेला होता. अधिकृत विवाह झालेला होता. ते लफडं नव्हतं. एक मुस्लिम स्त्री आणि क्षत्रिय राजा यांचं अपत्य क्षत्रिय कन्या बाजीरावांसोबत विवाहबद्ध झाली होती. या संबंधांना लफडं म्हणून मांडणाऱ्या माध्यमांना मला एकच सांगायचं आहे की इतिहास जरा नीट वाचून बघा. बाजीरावांच्या वरती बोलल्यावर कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही हे गृहीत धरूनच बाजीरावाच्या आणि मस्तानीबाई साहेबांच्या प्रतिमेला सतत तडा जाईल असं विधान करणं कितपत योग्य आहे? बाजीरावांनी मस्तानीबाई साहेबांच्या सोबत केलेले लग्न आणि असलेले संबंध कधीच नाकारले नाहीत. मस्तानीबाई साहेबांच्या महालात हत्यार नेऊन मस्तानींवरती आघात केलेला नाही. उलट पक्षी मस्तानी महाल, मस्तानी तलाव, मस्तानी दरवाजा उभा करून मस्तानीबाई साहेबांचं सन्मान वाढवण्याचंच काम केलेलं आहे. मस्तानीबाई साहेबांनी कधी बुंदेलखंडावरून येऊन इकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपल्याविषयीचं मत व्यक्त केलं असं घडलेलं नाही आहे. असं असतानाही या संबंधात मस्तानी बाजीरावांच्या संबंधाला जोडून त्या नात्याला बदनाम करण्याचे उद्योग का होत आहेत? हे लफडं आहे आणि ते संबंध होते, या दोन गोष्टीतला फरक माध्यमं लक्षात घेतील का? का उठसूट जे रिॲक्ट होणार नाहीत
अशा संबंधावरती बोलत राहायचं हा नाना पटोलेंचा बाणा आता माध्यमांनी देखील चालवलेला आहे का? या सगळ्यावर मत व्यक्त करावं लागणारच होतं, म्हणून हे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. विनंती एवढीच आहे की जसा तुमच्या श्रद्धास्थानाला काहीतरी बोलल्याचा राग तुम्हाला येतो, तसा या देशातल्या अनेक मंडळींना आपल्या श्रद्धास्थानावर मत व्यक्त केल्याचा किंवा वालंट ठेवल्याचा राग देखील येत असतो. आपण परस्परांच्या संबंधातल्या परस्परांच्या श्रद्धास्थानांचा आदर राखूया. एवढं जरी आपण करू शकलो तरी पुष्कळ आहे. नमस्कार.